सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 28 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. डॉक्टर राजेंद्र उपनवर यांच्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी. काँग्रेस महिला आघाडी आक्रमक. आरोग्य प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेट. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र उपनवर यांनी मुंबईतील साय रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल टॉवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेने सातारा जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयातील कामकाजातील हस्तक्षेप, वरिष्ठांचा दबाव आणि प्रशासकीय त्रासाबाबत तक्रार करूनही चौकशी समितीने अद्याप अहवाल सादर केल्याने डॉक्टरांच्या टोकाचे पाऊल उचलावे लागले, असा आरोप सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा राजेगुरुपे यांनी केला. डॉक्टर राजेंद्र उपनवर यांनी तक्रारीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून आरोग्य प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. 6 वेळा मुदतवाढ मिळूनही आणेवाडी टोल नाक्याची गुणवत्ता ढासळली. पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील आणेवाडी टोल नाका कामासाठी 6 वेळा मुदत मिळूनही कामाची गुणवत्ता ढासळली आहे. त्याचा विसर पडून व्यवस्थापन फक्त टोलवसुली सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील सत्ताधारी मंत्री आमदारांच्या दुर्लक्षितपणामुळे 6 वेळा मुदतवाढ मिळूनही जावळी तालुक्यातील आणेवाडी टोल नाका जोड असल्याच्या कामाची गुणवत्ता ढासळली आहे. निकृष्ट दर्जाच्या सुविधांमुळे कोल्हापूरकरांनी आंदोलन केले होते. सातारचे वाहन चालक मात्र कमनशिबी ठरले आहे. या निमित्ताने अधोरेखित झाले. जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आता स्वीकृत सदस्यांची नियुक्ती. 10 सदस्यांमध्ये जिल्हा परिषदेत 1 तर पंचायत समितीत 2 ते 5 सदस्यांमध्ये 1 स्वीकृत सदस्य. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांच्या निवडीबाबत शासनाने अंतिम आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे आता स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबतची माहिती ग्रामविकास विभागाने दिली. शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक 10 निवडचे सदस्यांमध्ये 1 स्वीकृत सदस्य निवडला जाणार आहे. मात्र स्वीकृत सदस्य निवडण्यासाठी संबंधित जिल्हा परिषद किमान 5 सदस्य असणे आवश्यक राहणार आहे. त्यानुसार सदस्य संख्येच्या प्रमाणात स्वीकृत सदस्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे. पदसमितीच्या बाबतीत किमान 2 ते कमाल 5 निवडचे सदस्यांमध्ये 1 स्वीकृत सदस्य निवडण्याची पद्धत लागू करण्यात आली आहे. शासनाने या संदर्भातील अंतिम आदेशात नमूद केल्याने आता प्रत्यक्ष निवड प्रक्रियेला गती मिळणार आहे. जेडपी शाळा सुविधांच्या सर्व्हेसाठी 5 सप्टेंबरची डेडलाईन. राजू भैया भोसले. प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घ्या, अशा दिल्या सूचना. जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी संबंधित अधिकारी पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन वस्तुस्थिती सर्व्हे करावा. हा सर्वे 5 सप्टेंबर रोजी पूर्ण करून अहवाल सादर करावा, अशा सक्त सूचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभाई भोसले यांनी दिली. पंचायत समिती सातारा येथे जिल्हा परिषद शाळांच्या सुधारणा, दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. मिरचीच्या 40 पोत्यांच्या व्यवहारात 20 लाखांची फसवणूक. कर्नाटकातील व्यापाऱ्यावर शाहूपुरी पोलिसात गुन्हा. मिरचीच्या 40 पोत्यांचा व्यवहार करून त्यापुढे तब्बल 20 लाख रुपये आरटीजीएस द्वारे घेतल्यानंतर माल न देता बनावट जीएसटी बिल पाठवून फसवणूक केल्याप्रकरणी कर्नाटकातील व्यापाऱ्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष सुरेशलाल सारडा व 47 व्यवसाय मसाले दुकान राहणार मशीद रेसिडेन्सी प्रतापगंज पेठ सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कर्नाटकातील बॅडगी जिल्हा हावेरी येथील एक कुंडगोल दुकानाचे मालक शोएब कुंडगोल यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सातारा परिसरातून 2 दुचाकींची चोरी. सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्याने 2 दुचाकींची चोरी करून नेल्या. राजवाडा परिसरातील पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. ही घटना दिनांक 16 ऑगस्ट रोजी घडली आहे. या प्रकरणी प्रतीक प्रकाश देऊळखे व 21 राहणार डबेवाडी तालुका सातारा या युवकाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसरी तक्रार स्वाती दीपक माने व 39 राहणार माने कॉलनी सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना दिनांक 16 ऑगस्ट रोजी एमआयडीसी परिसरात घडली. कराड बसस्थानक परिसरात गांजा विक्रीचा पर्दाफाश. दोघांकडून 1 किलो 380 ग्रॅम गांजा जप्त. कराड बसस्थानक परिसरात गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना कराड शहर पोलिसांनी सापळातून अटक केली. त्यांच्याकडून 69,000 रुपये किमतीचा 1 किलो 380 ग्रॅम गांजा, मोटरसायकल आणि 3 मोबाईल असा एकूण 1,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवार रात्री करण्यात आली. यासिर कादर शिकलगार वय 23 राहणार मंगळवारपेठ कराड आणि आकाश राजू वाघमारे वय 26 राहणार शनिवारपेठ कराड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तारणी प्रकल्पग्रस्तांच्या नावाने बनावट दस्तऐवज. मुख्य संशयिताला मसवड पोलिसांकडून अटक. तारणी प्रकल्पग्रस्तांच्या नावाने बनावट दस्तऐवज करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मसवड पोलिसांनी मुख्य संशयित दीपक प्रकाश कदम राहणार जांबे तालुका जिल्हा सातारा यास अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी 5 जणांना अटक करण्यात आली असून आता मुख्य संशयिताच्या अटकेमुळे तपासाला वेग आला आहे. तारणी प्रकल्पग्रस्तांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट दस्तऐवजावर डिजिटल स्वाक्षरी तयार करणे, बनावट शिक्के मारणे तसेच शासनाची फसवणूक करण्यासाठी या कागदपत्रांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. उपयोगी अधिकारी कराड यांच्या सहीची बनावट डिजिटल स्वाक्षरी आणि बनावट शिक्के उपकरून तयार केलेले दस्तावेज महसूल विभागाच्या कार्यालयात सादर करण्यात आल्याचं आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय जमिनीबद्दल फेरफार नोंदी करून घेण्याचा तसेच जमीन व्यवहार करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गणेशोत्सवात भुईंजमध्ये डॉल्बीवर कारवाईची मागणी. आगामी गणेशोत्सवात सार्वजनिक स्थानांच्या पार्श्वभूमीवर भुईंज पोलीस ठाण्यामध्ये डॉल्बी तसेच ध्वनिवर्धकांच्या वापरावर बंदी घालावी, डॉल्बी वापरण्यावर कारवाई करावी अशी मागणी अमित सूर्यवंशी यांनी सातारा जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. गणेशोत्सवात भुईंज परिसरात डॉल्बी उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक मोठ्या आवाजात वाजवले जातात. केवळ सूचना देता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून ध्वनी यंत्रणा जप्त करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तालुक्यातील दांबेकर मंदिराजवळ बस अडकली खड्ड्यात.
महाबळेश्वर तालुक्यात दुर्गम भागात जाणाऱ्या महाबळेश्वर एनोशी एसटी बसचा दाबे नाभेकर मंदिराजवळ बुधवारी अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात बस कोसळली. सुंदर बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.